आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक कलाकृती लिहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं जिला बघितल्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की वाव शी इज सो कूल, नाही का? अशी आपली सो कूल तुझ्या अत्यंत प्रेमाची जवळची आणि तुझी लाडकी माणसं आली ती मला माहिती आहे. यू वर एक्स्ट्रीमली एक्सायटेड फॉर दिस आणि मी बघितलं किती सुंदर पद्धतीने तू सगळ्यांचं स्वागत करत होती. तर मला वाटतं की ज्या व्यक्तीचं घर आहे, ज्या व्यक्तीच्या घरात तिची सगळी माणसं आलेली आहेत तिने स्वागत करा. थँक्यू ज्ञानेश्वरी. मी इथे पोहोचत असताना तिचा शो चालू होता. ती आरजे आहे रेडिओ मिरचीमध्ये आणि लिखी जलेबिया चालू होता. मी इथे पोहोचत होते आणि मला थोडं धडधड वाटली की ही जलेबी आमच्या कार्यक्रमाला पोहोचेल ना. थँक्यू सो मच. मला तीच हवी होती आजची अँकर आणि अश्विनी तुम्ही सगळे हवे होतात. प्रत्येकाचे आभार. कारण तुम्ही कुठून पोहोचलाय सगळेजण. खूप लांबून आलाय, खूप जवळ असलं तरी माझ्यासाठी वेळ काढून आलाय. त्यामुळे ईच वन ऑफ यू थँक्यू व्हेरी मच. आणि मोस्ट डेफिनेटली सोनाली तू आलीस आणि मला खूप आनंद झाला की तू इतक्या सहज म्हणालीस की मी येते. तुझं पुस्तकांवरचं प्रेम मला माहिती आहे. सोनालीबद्दल 2 गोष्टी सांगते. ते म्हणजे तिचा पहिला सिनेमा साधारण 94 साली आला. ती खूप लहान होती तेव्हा, मी पण खूप लहान होते. पण तेव्हापासून जवळजवळ 2000 पर्यंत मला माझ्या एका तमिळ डिरेक्टरने असं सांगितलं की असं सोपं नसतं ऍक्टर बनणं. खूप अभ्यास करायचा असतो. म्हणजे कशा कपडे घालतात, कसं बोलतात. तर तू कात्रणं ठेवत जा तुझ्याकडे. काहीच अभ्यास करत नाही, नुसते डायलॉग पाठ केलं म्हणजे ऍक्टर नाही बनता येत असं मला बालकृष्णमूर्तींनी सांगितलं होतं. आणि आता त्याला काहीतरी कसलं तरी बुक म्हणतात ना, काय म्हणतात ते करतात. पण माझ्याकडे सोनालीची इतकी कटिंग्स आहेत की एखाद्याला वाटेल की ही म्हणजे इतके तुझे फोटो आहेत माझ्याकडे, ते तुला दाखवीन कधीतरी. आणि मी लोकसत्तामध्ये विवा नावाच्या पुरवणीसाठी अतिथी संपादक म्हणून काम करत होते आणि पुरवणीचं नाव विवा होतं. आणि विवा लाऊंज ही कॉन्सेप्ट पुढे आली. म्हणजे एका अतिशय प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीची मुलाखत एकेका महिन्यात होणार. त्या संपूर्ण विवा लाऊंज या संकल्पनेची सुरुवात सोनालीच्या इंटरव्ह्यूनी झाली होती. मी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. ती अप्रतिम बोलली होती तेव्हाही. आणि एखाद्या माणसाची सहजता म्हणजे आपल्याला खूप दाखवता येतं की मी किती साधी आहे आणि मी किती प्रेमाने सगळ्याची बोलते हे दाखवता येतं. पण ते असणं खूप अवघड असतं आणि ते तिच्यामध्ये अक्षरशः एक अंश तिच्यामध्ये भरलेला आहे त्या ग्रेस आणि साधेपणाचा. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. मला खूप आनंद होतोय कारण असं आपल्याला वाटतच नाही की आपण इतकं लिहू शकतो. कारण इथे बसलेली इतकी महत्वाची माणसं, चांगली चांगली लेखक आहेत. सचिन तू आहेस, विश्वास सर तुम्ही आहात, तुमच्या शेजारी जो माझा मित्र आहे तो तर विक्रम केलाय त्यांनी. आला असेल मग तुझा विक्रम लिहून खूप नाटकं लिहिण्याचं. स्वानंद पूर्ण जागा मी लोकल सारखं आम्ही बसवू शकत नाही. मी त्यांना सांगितलं होतं तुमचे एखादा माणूस काय म्हणेल, एखादा माणूस म्हणेल अरे नाही रे मी अजून चीफ गेस्ट लेवलचा नाहीये. हा काय म्हणाला की तसे कपडे नाही घातले. इथपर्यंत तर पोहोचलोय. थँक्यू. संदेश आहे, डॉक्टर सरिता डावरे आहेत, सायली, शुभांगी, तुमच्या सगळ्यांची नावं मला घ्यावीशी वाटतात. कारण तुम्ही श्रीगौरी तू आहेस, तुम्ही सगळेजण किती महत्वाची माणसं आहात. त्याच्याबरोबरीने फार सुंदर लिहिता. तर ते शब्द माझ्यासाठी फार मोलाचे आणि बहुतेक सगळ्यांचं सगळं मी वाचलंय. ह्याचंही मला फार छान वाटतंय. तर माझ्या पुस्तकाचं स्वागत करायला तुम्ही आलेला आहात यासाठी मी थँक्यू आणि आभार आणि खूप प्रेम म्हणाले. जसं आता मी तुला सोनालीला म्हणता सो कूलच म्हणणार आहे थ्रू आउट. हा, बिकॉज शी सो कूल ट्रुली. तर खूप आणि गोंधळ नको. दॅट वॉज अंडरलाईन ऍक्च्युली. पण खूप खास खास माणसं आज आलेली आहेत. तर सगळ्यात आधी मी त्यापैकी काही जणांना मंचावरती निमंत्रित करणार आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आय वुड लाईक टू इन्व्हाइट डिरेक्टर जनरल ऑफ अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र, आपल्या सगळ्यांचे लाडके विश्वास नांगरे पाटील सर. सर प्लीज. सर खूप अमेझिंग लेखक
आहेत त्यांचं मनमोहन विश्वास मला वाटतं खूप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. ही इज अ मॅरेथॉनर ऑल्सो, सो टू मेनी फेदर्स इन द हॅट. आणि आज सगळ्यांना फुलं देऊन त्यांना छान त्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी कावेरीकडे आहे. त्यामुळे कावेरीसाठी आत्ताच आपण टाळ्या वाजवूया. आणि आता मी बोलावं इच्छिते, मला वाटतं सोनालीचा हा लेखन प्रवासच्या सुरुवातीपासून जे तिच्यासोबत होते आणि ज्यांनी संपादनाचे संस्कार तिच्या लिखाणावरती केले, तिचे पहिले वाचक, तिचा पहिला श्रोता सुद्धा, कारण मी असं ऐकलंय की लेख वाचून दाखवण्यात यायचे फोनवरती. त्यामुळे मला असं वाटतं की या अत्यंत महत्वाच्या माणसाला आता मंचावरती बोलावलं पाहिजे. याही पुस्तकाचं म्हणजे सो कूल टेक 2चं देखील संपादन ज्यांनी केलंय, दी एडिटर ऑफ दिस बुक, आल्हाद गोडबोले सर, तुम्हाला मंचावर येण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया. अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, गेली 50 वर्ष ते कार्यरत आहेत आणि गेली 10 वर्ष मुख्य पत्रकारिता सुद्धा करतायत आणि मुख्य म्हणजे अनेक पुस्तकांचं संपादन ते करत असतात आणि याही आपल्या पुस्तकाचं संपादन त्यांनीच केलंय. आल्हाद सर, तुम्हाला 2 मिनिटं इथे थांबण्याची विनंती आहे. की सुरुवातीपासून तुम्ही या प्रवासात आहात आणि आता मला सांगायला आवडेल की आमची जस्ट ओळख झाली सुकून, आणि त्यांनी मला इतकं भरभरून सांगितलं फक्त 5 मिनिटात की तुझे कोणते लेख त्यांना फार आवडले होते, कोणत्या लेखांबद्दल त्यांना फार कुतूहल वाटलं की हिला कसं सुचलं असेल, तुझी लेखन शैली काय. त्यामुळे मला वाटतं की त्यांचं खऱ्या अर्थाने तुझ्या लिखाणावरती आणि या पुस्तकावरती सुद्धा प्रेम आहे. सर, आम्हाला सोकूल वाटतेच आहे, पण तिच्या लिखाणाचं असं तुम्हाला सगळ्यात जास्त सोकूल काय वाटतं? सोनालीची मला तू व्यक्तिमत्व सांगत होती, पर्सनॅलिटी तिची आहे, तिची पर्सनॅलिटी संपूर्णपणे ती या लिखाणात उतरते. म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये पण म्हटलेलं आहे की सोनालीच्या डोळ्यांना वाचता येतं. त्याच्यामुळे ती आपली जी नॉर्मल इंद्रिय नेहमी कामच करतात त्याच्यापेक्षा तिची इंद्रिय वेगळ्या पद्धतीने, अभिनेत्री म्हणून ती स्वतः जे पात्र जगत असतात तसे इतरांना ते वाचणं आणि ते लिहिणं, तिच्या शब्दांवरती असलेलं प्रेम. म्हणजे मी तिला साधारणतः 25 वर्षापासून मी तिचा वाचकच आहे. ती जेव्हा ती फर्ग्युसन कॉलेजला शिकत होती तेव्हा नियतकालिकांमधनं लिखाण करणार किंवा कविता वगैरे लिखाण करणार असेल किंवा ती अभिनयातून पुढे यल्लमासारखं जेव्हा कॅरेक्टर तिला लिहिते आणि तिला मी आग्रह करत राहिलो की तू लिहित राहा. त्याचं कारण ती संवेदनशील आहे आणि अभिनेत्रीपेक्षा तिच्याकडचा तो लेखनात म्हणजे मी तिला लिहिण्याचा सारखा आग्रह करायला लागलो. त्याच्यामधनं असं झालं की सोकुल ही जी कल्पना जेव्हा आली, विवाहाची कल्पना जेव्हा आली तेव्हा आम्ही असं सर्च करतो की कोणीतरी एखादी लिहिणारी किंवा तिच्या नावाला वलय आहे अशी एखादी तारांकित कोणीतरी हे पाहावी अतिथी संपर्क. शेखर गुप्ता दिल्लीमध्ये बसून जेव्हा विचारतात ते वाटून तुम्ही सोनाली कुलकर्णी पर्सनॅलिटी ऑफ ब्रँड अम्बॅसेडर, पण आजच्यासाठी मला खास म्हणावं असं वाटेल की शी इज अन ऑथर हरसेल्फ आणि शी रन्स अ व्हेरी ब्युटिफुल बुक क्लब. त्यामुळे पुस्तकांशी अत्यंत जवळचं नातं असलेली अशी आजची आपली प्रमुख पाहुणी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सोनाली बेर्डे. आणि मी पुन्हा एकदा आपली जी फुलांची रिस्पॉन्सिबिलिटी ज्या बोर्ड मुलीकडे आहे, थँक्यू. आणि मला वाटतं फायनली आता आपण आपल्या पुस्तकाचं अनव्हीलिंग करूया. दोन्ही सो कूलच्या भाषेत सोनाली यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या. सो कूल टेक 2. तुम्हाला दोघांना विनंती आहे की प्लीज परफेक्ट होत आहे. थँक्यू. अजीत भाई नीचे, अजीत भाई, एक क्षण हो जाने उसको. 1 सेकंड होल्ड, 1 सेकंड. मागे मिळाला सगळ्यांना फोटो भेटला. मला नेहमी वाटते की तुझं लिखाण अजीत भाई बैठ जाओ नीचे. संतोषपणा आहे. म्हणजे फुलं बघितल्यानंतर आपल्याला छान वाटतं, दुसरं वाचताना सुद्धा छान वाटतं. तर आज तू लिटरली पुस्तक झाले, तर पुस्तक होऊन तुला कसं वाटतं? अरे चल सो स्वीट. माझं पुस्तक झालं आणि मला फारच आवडलं.
तर त्याचं श्रेय आहे इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता आणि राजहंस प्रकाशन आणि आल्हाद गोडबोले यांना. कारण मला जरा लिहायला आवडतं असं म्हणण्यापेक्षा मला पाल्हाळ लावायला खूप आवडतं. मला असं खूप नीट सांगायला आवडतं की काय झालं माहितीये त्या दिवशी मी सोनाली बेंद्रेची मुलाखत, पण मी अडकले सिलिंगवर. तर माझ्या घरी आई बाबांना असं होतं ते ठीक आहे, पण त्या इंटरव्ह्यूत तुझं काय चुकलं हे तू सांगणार होतीस, तू आता अडकलीस तेव्हापासून सांगू नकोस. तर मला असं सांगायला खूप आवडतं हे माझ्या लक्षात आलं. आणि काहीतरी नोंदी आपल्याला करायला आवडत असतात की बरं वाटतं आपल्याला ते लिहिल्यानंतर. आणि अनेकदा असं वाटलं की हे सगळं खूप पोएटिक आहे. अनेकदा आपल्याला काही काही गोष्टी सांगता येत नाहीत. छोटे छोटे आमच्या क्षेत्रामध्ये असे आव्हानांचे क्षण असतात ज्याच्याबद्दल कुठे बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल इंटरव्ह्यू देता येत नाही, कुठे लिहिता येत नाही, पण ते आपल्याला तर व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यामुळे ते लिहिल्यावर मला खूप चांगलं वाटायचं. आणि आज त्याचंच एक्सटेन्शन आहे की जे काही 150-200 लेखांमधनं आम्ही थोडेसे लेख निवडले, सगळे लेख नाही आहेत, पण ते कॉन्सन्ट्रेटेड लेख जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, त्यात माणसं आहेत, प्रवास आहे, अनुभव आहे. तर ते तुम्ही सगळ्यांनी वाचावे अशी माझी इच्छा आहे. जे बघणारे चेहरे आहेत ते इतके दिग्गज लिहिणाऱ्यांचे आहेत की मला घाबरल्यासारखं होतं की हे वाचल्यानंतर तुम्ही म्हणणार अगं जरा बरं लिहायला शिक आता याच्यानंतर. म्हणजे माहिती आहे. त्यामुळे मला छान वाटतंय पुस्तक झाल्यावरती. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आज या निमित्ताने काइंड ऑफ इन्फॉर्मल अगदी आपली माणसं आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण स्वागत करायला भेटलो. सो थँक्यू सो मच. यू डिड नॉट गिव्ह अप ऑन रायटिंग फॉर दॅट एस्पेशली. सोनाली, तुला मला विचारायला आवडेल की यू आर अन ऑथर युअरसेल्फ अँड यू आर अ फ्रेंड. यू आर इन 2 roles at this point in time. What is the author in you feeling and what is the friend in you feeling? So first of all, author म्हणजे एक पुस्तक लिहिलं की कोणी लगेच author. एक पुस्तक लिहिलं आणि कळलं की हे माझ्या दिस इज नॉट माय जॉब. आणि पटकन एक बुक क्लब उघडला आणि आय स्टार्टेड डुईंग व्हॉट आय एन्जॉय द मोस्ट, दॅट इज रीडिंग. सो दॅट्स व्हॉट आय डू. आय एन्जॉय रीडिंग अँड दॅट्स वाय आय रन द बुक क्लब. आणि लाईक आय सेड, सोशल मीडिया इज अ ग्रेट प्लेस. इट्स अ टूल. इट्स अप टू यू हाऊ यू यूज इट. I use it as a book club and to spread the better things in life, I would say, because reading is the better thing. But जसं सोनाली म्हणाली, you know, I'm a huge fan of hers because we all know what an actor she is. I did not know what an amazing writer she was. आणि ते विवा जे त्यांनी विवा लाऊंजच्या वेळेला आणि that time I heard, I said, you know, already she was the guest संपादक and she was writing about it and I was like, wow, there's so much happening here. And then the conversation that we had, it was so amazing. Somewhere, most of the time, आणि आता तरी पण social media is a lot more democratic म्हणून you can talk about things and everything. पण जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला there were 2 ways that people knew about you. Bi-monthly or monthly film magazines आले तर त्याच्याकडनं. आणि त्याच्यामधनं जे काय ते लिहायचे ते त्यांचं वर्जन असायचं तुमच्यामध्ये. It was not necessarily you. And you had no way to correct that version or to add to it or to say there is more to it. So you were very आणि हिंदी फिल्मची ऍक्टर म्हणजे एक व्हेरी युनिडायमेन्शनल रोल आणि एक बिलीफ होता. आणि त्यात इफ यू हॅव सर्टन लुक्स त्याच्यामध्ये म्हणजे दॅट्स इट, यू कॅनॉट हॅव एनिथिंग मोर वॉज द होल परसेप्शन. So it was amazing to meet another actor and to have a great conversation. And you know, sometimes a great interview, a good interview is when you feel light after a good interview. So and that's what I felt after, because we had a great conversation. So it felt lighter. It felt like you had spoken sense and you felt heard. So that's what she gave me. That, you know, I felt heard. And then it continued from there. Of course, it helped the fact that I was already a fan of hers. That is such a lovely feeling, the feeling of being heard. Wow, so rightly said. But I would really like to know a book club बद्दल थोडंसं. म्हणजे आता we are here for a book unveiling. जे आम्ही सगळे जाऊन नंतर वाचणार आहोत. सो जितकं लिखाण इम्पॉर्टंट आहे तितकं वाचणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर बुक क्लबच्या निमित्ताने when you and the people who are part of the book club were reading, how therapeutic was reading as a process? Actually, whatever you're going through, म्हणजे I went through my cancer journey and त्याच्यामध्ये my book club community was one of the biggest support systems for me.
कारण का वी वर रिडिंग अ बुक, देन यू डिस्कस इट. सो ऑटोमॅटिकली व्हॉट हॅपन्स इज की इवन इफ आय एम फीलिंग सेल्फ पिटी ऍट समटाइम्स की मला नाही वाचायचंय, बट यू नो की उद्या मला कॉन्व्हर्सेशन करायचं, त्याच्याबद्दल डिस्कस करायचं. सो यू गेट अप अँड यू फिनिश द बुक अँड देन यू डिस्कस इट अँड देन यू टॉकिंग टू देम अँड देन यू कनेक्टिंग विथ पीपल. त्याच्यामध्ये कधी बुक्स चूज केल्यावर मला कधी कधी कम्युनिटीमध्ये त्यांनी हेही सांगितलं की I don't think you should be reading this book. Or Sonali, somebody would say, Sonali, this is not book for you at this time. आणि मग बुक सजेस्ट करायचे, लाईट रीड कर, हॅपी रीड कर, and you know, don't read sad things and it will bring you further down. So it was a great support system, and like that's why I say that, you know, social media can be a great place if it can be used well. So it's up to you how you use it. मला एक कौतुक सोनालीचं असं वाटतं की आपल्याला खूप सवय झाली आहे की मी कसं विशेष काम केलं हे सांगण्याची चढावड लागलेली असते. सोनालीने इतक्या भाषांमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे अनेक साऊथ इंडियन फिल्म्समध्ये तू काम केलंयस. ती सुपरस्टार तर आहेच हिंदी सिनेमाची, पण त्याच्या बरोबरीने तिने मराठी सिनेमातही काम केलंय. तिने वेब स्पेसमध्ये खूप गोष्टी केलेल्या आहेत. तिने असंख्य ऍड फिल्म्स केल्या. मला असं वाटतं की तुझं फक्त नाटकच करायचं राहिलंय. पण केलंय. But you know, the thing is that जे नाटक मी केलं, that when I was pregnant is when I did that, आणि that was called आपकी सोनिया. फारुख साहेब बरोबर तुम्हारी अमृताचं जे चित्रपट होतं. पण there is one thing की जसं पुस्तक लिहिलं तशाच हिशोबाने नाटकाचं पण you know, I must say that guts आहेत. म्हणजे माझा नवरा मला त्यावेळेला गॉट मॅरिड, तो मला म्हणाला की शबानाजीचं सिक्वल करणं गट्स तुझ्यामध्ये. मी गोल्डीला म्हटलं, गोल्डी एनिवे जेव्हा बघावं मला हॉरिबल रिव्ह्यूजच मिळतात. आय सेड एक आणखी हॉरिबल रिव्ह्यू मिळेल, पण आय वुड फील दॅट व्हॉट इज इट की एवढं सगळेजण बोलतात की अंटिल यू डू इट यू विल नॉट अंडरस्टँड. नेहमी वाटणार की मे बी मी नाही केलं, करायला हवं होतं. बट वेन आय डिड दॅट आय रिअलाइज दॅट काही लोकांना जे नाटकाचं लाईक वेन यू डू इट अँड यू नो व्हॉट यू रिअली लाईक वेन यू विल व्हॉट यू लव्ह इज द फॅक्ट दॅट तुम्ही एक इमोशन किती प्रकारे विजिट करू शकाल आणि टू डू इट अगेन अँड अगेन. अँड सम पीपल लव्ह इट, बट दॅट्स नॉट मी. आय वॉन्ट टू डू इट अ कपल ऑफ टाइम्स, देन आय वॉन्ट टू मूव्ह ऑन फ्रॉम देट. व्हॉट इज नेक्स्ट? So everybody is different, but हे मी जर काही ट्राय नसतं केलं तर मला आय वुडंट हॅव अंडरस्टूड दॅट साइड ऑफ मी एव्हर. आणि दॅट्स वेन आय अंडरस्टूड की ऍक्च्युली वेन आय एम फ्लॉगिंग मायसेल्फ की सेटवर पण जेव्हा काही ऍक्टर्स असतात ज्यांना खूप टेक्स लागतात आणि इट्स अ टॉर्चर फॉर मी. आणि मला वाटायचं आय एम नॉट अ ट्रेन्ड ऍक्टर म्हणून मला येत नाही. ते थिएटर केल्यावर मला कळलं की इट्स नॉट अबाउट नोईंग और नॉट नोईंग. सम पीपल आर मोर स्पॉन्टेनियस, सम पीपल आर नॉट. आय प्रिफर लेसर टेक्स. आय प्रिफर द फर्स्ट फ्यू टाइम्स. And then when once it starts getting repetitive, it's okay to be, you can be that kind of actor also. हे मला ते केलं म्हणून कळलं. So you have to always try things. सगळ्यांना जे बोलायचे सगळे बोलतच असणार आणि you know what they are right also. मी काही ट्रेन होऊन आलेली नव्हती. मी I learned on the job. But the fact is that I was trying my best. I was trying my best. लाईक यू मेन्शन अबाउट टेक्स, तर मला सोनाली तुला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या पुस्तकाचं नाव इझिली भाग 2, पार्ट 2, नेक्स्ट पार्ट, ह्यानंतर कंटिन्यूड वगैरे असं पण ठेवता आलं असतं. पण वाय टेक 2 स्पेसिफिकली? बिकॉज यू आर अन ऍक्ट्रेस, यू नो मोर अबाउट की व्हॉट इज अ टेक 2. हे मला सांगायलाच पाहिजे की हे नाव कसं आलं. कारण सोकुल 2, सोकुल 2, सोकुल भाग 2 असे खूप प्रयत्न करून झाले होते आणि नावच सुचत नव्हतं. पुस्तक तर तयार होतं, पण अशा वेळेला तुम्हाला कळतं की एखाद्या गोष्टी, अरे नचिकेत आलाय, ये प्लीज पुढे बस, ये हाय, तर पुस्तकाचं काय झालं, पुस्तक तयार होतं पण नाव मिळेना. तर ते मला एक्झॅक्टली कळलं जेव्हा मला ऍक्टर म्हणून असं वाटतं की कशाला पाहिजे डिरेक्टर. मला तर ऍक्टिंग येतं, मला वाक्य येतात पाठ करता, मला आय नो हाऊ टू इंटरॅक्ट विथ द पोस्टार. आणि ते कसं तेव्हा हसायचं विनोदी सीन आहे का इमोशनल सीन आहे, कसा सीन आहे तेही मला कळतं. तर मग वाय डू वी नीड अ डिरेक्टर. पण जेव्हा डिरेक्टर असतो तेव्हा तो डिरेक्टर तुमची एनर्जी ज्या प्रकारे ड्राईव्ह करतो, ज्या प्रकारे तो डिरेक्टर तुम्हाला सांगतो की तू कसं व्यक्त व्हायला पाहिजेस,
हे फार महत्वाचं आहे. ते सांगायला जर कुणी नसेल तर फार दिशाहीन प्रवास होऊ शकतो. ते पुस्तकाच्या बाबतीत झालं नाही, कारण आल्हाद गोडबोले सर होते आणि सो कुल टेक 2 हे नाव त्यांना सुचलंय. त्यामुळे पुस्तक तर तयारच होतं, त्यातले लेखही निवडून झाले होते. पण जसं शीर्षक लागतं, एखाद्या सिनेमाला टायटल लागतं, तसंच पुस्तकाचं टायटल महत्वाचं होतं. तर मी माझ्या मनोगतामध्ये लिहायचा प्रयत्न केलाय की अनेकदा असं वाटतं की पहिल्या टेकपेक्षा दुसरा टेक जरा बरा होता, कारण पहिल्या टेकमध्ये थोडीशी आपली धावपळ झालेली असते, आपला को ऍक्टर कसं रिस्पॉन्ड करणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर दुसरा टेक करेक्ट असतो. तर करेक्ट आहे असं मी काही म्हणायचं धाडस करणार नाही, पण मला जरा मजा आली ते लिहिताना आणि ते नाव अगदी चपखल बसलं. मला ना आता म्हणजे आता इतकं पुस्तकाबद्दल आपण ऐकलंय तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या अनोळखी व्यक्तीला एक आपला मित्र किंवा मैत्रीण आपली भेट घालून देते आणि द वे दे इंट्रोड्यूस यू इन द बिगिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज अ डिसाइडिंग फॅक्टर वेदर द फ्रेंडशिप हॅपन्स ऑर डज नॉट हॅपन बिटवीन यू अँड दॅट पर्सन. तर पुस्तकासोबत पण मला असं वाटतंय की हे पुस्तक तुझं आहे आणि आता आम्हाला या पुस्तकाची मैत्री करायची आहे, तर ह्याची ओळख तू आम्हाला करून दे. ह्यातलं थोडंसं काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडे. सो मी एक लेख, एखादा लेख वाचू, तुला वेळ एक वाचू. थँक्यू. मला सुजित प्लीज चष्मा दीजिए. नाही ही सिच्युएशन सांगत नाही, मी वाचायला सुरुवात करते. पण माझी अट अशी आहे की तुम्ही ऐकताना प्लीज तुमच्या कल्पना विस्तारात जा आणि इमॅजिन करा काय घडतंय. तिथे माझ्या खूप ऍक्ट्रेस मैत्रिणी आहेत, वंदना, कविता, शुभा, कितीतरी जणी ऍक्टर्स पण आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन करा तरच तुम्हाला मजा येईल. तर लेखाचं नाव आहे फ्रोझन फोटो. थोड्या काही वर्षांपूर्वीच आहे ना लेख, म्हणजे आता अगदी घडलेला नाही. अगं चालले असते चपला, बस बस काय घेणार, अशी कौतुक मिश्रित विचारपूस करत संयोजकांच्या पत्नीनं माझं नेमकं आदरातिथ्य केलं. त्या दिसायला फारच गोड, टापटिपी, सुंदर साडी, नेमका मेकअप, छान केशरचना करून तयार होत्या. पण मला कळेना आम्ही दोघीच चहा घेणार होतो तर त्या इतकी धावपळ का करत होत्या. डबे उघडणं, लायटर, सुरी, फोडण्या असे विविध आवाज आणि वास येत होते. माझ्यासाठी म्हणून त्यांनी पोहे उपण्याचा घाट घातला की काय या शंकेनं मी त्यांना आठवण करून दिली की मी फक्त चहाच घेणार आहे. म्हणजे एक इव्हेंट होता आणि इव्हेंटच्या आधी तुम्हाला पाठवतात ना की तू जरा ह्यांच्याकडे थांब 10 मिनिटं. मी कोणाच्या तरी घरी गेले होते एक 10-15 मिनिटं बसायला. तर त्या हसून म्हणाल्या, नाही ग, चहा आपल्या दोघींसाठीच टाकलाय, पण काय आहे ना रात्री काही नातेवाईक जेवायला येणार आहेत आणि नेमकी स्वयंपाकाच्या बाईंची रजा, तुझा कार्यक्रमही मला चुकवायचा नाहीये. मी म्हणाले, अरे च्या, मग मी करू का जरा मदत, मला सुद्धा आवडतं स्वयंपाक करायला, काय करू सांगा ना. त्या छान हसून मोकळेपणाने म्हणाल्या, गाजर आणि काकडीच्या फोडी करशील का प्लीज, फ्रीजमध्ये आहेत बघ. ओके असं म्हणून मी फ्रीज उघडला, मात्र पिंगपॉंगच्या बॉल सारखे लिंबूच टणाटणा बाहेर यायला लागले. कॉर्नफ्लेक्स सारा आवाज करत सांडायला लागलं. बदाबदा पडणाऱ्या टोमॅटोनी माझी ओटी भरली. ते सावरायला वाकले तर वरून कुठला तरी चाट की काय मसाल्याचं पाकिट माझ्या डोक्यात पडलं आणि भांगात सिंदूर भरतात तसा तो मसाला भरलेला दिसायला लागला. माझ्या उद्गारांनी संयोजक पत्नी लगबगीनं, अगं बाई सावकाश हा असं म्हणत आल्या, पण अय्या फोडणी जळेल असं म्हणत आल्या पावली परत गेल्या. मग आतनं ओट्यापाशीच उभं राहून, उजव्या कोपऱ्यात असतील मग गाजरं, काकड्या तळाशी असतील 3-3 घे. आमच्याकडे ना कोणाला काही जागेवर ठेवायची सवयच नाही असं स्वगत म्हणण्यात रमले. मला परिस्थिती लक्षात यायला आणि त्यावर पकड मिळवायला थोडा वेळ लागला. मी शिताफीनं कॉर्नफ्लेक्सच्या शेजारून गडगडत येणाऱ्या कोबीच्या गड्ड्याचा कॅच घेतला आणि जरा वरमूनच फ्रीजच्या अंतरंगात नजर टाकली. ठासून भाज्या भरल्या होत्या. 3-4 आठवड्यांची भाजी एकत्रच आणली असावी बहुतेक. कोबीच्या मागे एक जम्बो कलिंगड होतं. भाज्या इतस्ततः पडल्या होत्या. निम्म्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच होत्या. काही पिशव्यांच्या गाठी न सोडता त्यातूनच कोथिंबीर वगैरे उपसली होती. मी ते दृश्य बघून फारच अवघडले. तुम्ही देता का शोधून गाजर काकड्या असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या, थांब आलेच. फ्रीजचं दारच बंद होईल. माझी धडपड ऐकून त्या आतून ओरडल्या,
लागा जोरात, काही नाही होणार. मी दार तडकायचा प्रयत्न केला, तेवढ्यात त्या आल्या आणि त्यांनी फ्रीजचा ताबा घेतला. धरतेस का असं म्हणत एक एक वस्तू माझ्याकडे पास करायला लागल्या. अर्धवट निवडलेली गवार ट्रे सकटच माझ्या हातात सुपूर्द झाली. मग मरतुकड्या झालेल्या काही पालेभाज्या त्यांनी मला दिल्या. हा शेळपट भाजीगुच्छ स्वीकारताना माझा चेहरा कसा झाला असेल कल्पना करा. त्यावर भरताचं वांग, कलिंगड, कोबी, फ्लॉवर याची वर्णी लागली. स्वीटकॉर्नच्या दाण्यांची पिशवी त्या ढिगावर त्यांनी कोंबली. त्यामुळे मी जवळजवळ उफणणी करायला उभी असलेल्या शेतकऱ्यासारखी दिसायला लागली. तेवढ्यात बेल वाजली आणि बाटल्यांच्या शेजारची एक सरबताची बाटली लुडकली. त्यातून गळणारा लिची, ग्वावा किंवा तत्सम पदार्थांचा चिकट हिरवट कॉन्सन्ट्रेटेड द्रव माझ्या पायावर अभिषेक करायला लागला. चपला काढून आल्याबद्दल मला इतका पश्चात्ताप झाला. संयोजक पत्नी अगं बाई 1 मिनिट असं म्हणून हातात गार पाण्याच्या बाटल्या घेऊनच दार उघडायला गेल्या. कार्यक्रमाचे 5-6 कार्यकर्ते, त्यांची कुटुंब सगळे आत घुसले. मी हातात हा भाजी आणि फळांचा डोंगर घेऊन उभी होते. माझा काही बोलण्या सांगण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. कुणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण पटापट जागा बदलून फोटो घ्यायला लागले. ग्रुप फोटो झाले. फोटो सेशन संपल्यावर अचानक कुणीतरी जागा झालं आणि त्यांना माझ्या हातात काय काय कोंबलं गेलंय ते दिसलं. मला राहून राहून वाटतं. कार्यक्रमाच्या आधी घडलेल्या या कार्यक्रमाचा एक तरी फोटो मी मागून घ्यायला हवा होता माझ्या प्रेक्षणीय चेहऱ्यासाठी. बाकीचे आम्ही सगळे आता वाचूच. म्हणजे मला चान्स दिला असता मी सुरूच करीन, पण नको. अच्छा, आज आपले अनेक पत्रकार मित्रमंडळी सुद्धा आलेले आहेत. लॉट ऑफ पीपल फ्रॉम द मीडिया. तर आय एम ओपनिंग द फ्लोअर फॉर क्वेश्चन्स. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही कुतूहल असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. आपण माईक फक्त मागे पास करूया. तूच व्याख्यान द्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं की या दोन्हीच्या पलीकडे आपली संवेदनशीलता असते काही काही टिपण्याची. म्हणजे दरवेळेला आपण लिहायचं म्हणून बघत नसतो, पण आपल्यामध्ये ती इच्छा तरी पाहिजे की आपण ते अनुभव घ्यायला उत्सुक आहोत असं मला वाटतं. आणि त्यातनं आपण गेलो तर त्या अनुभवांना भाषा सापडत जाते. त्याचं आपण म्हणजे त्याला आपण वेळ नाही करू शकत की ही भाषा चांगली आहे का कमी आहे का. काही काही जणांची भाषा अलंकारिक असू शकते, पण जर अनुभवच नसेल तर त्या सुंदर भाषेचं करायचं काय असं होऊन बसतं. म्हणजे सोनाली जर चांगली अभिनेत्री नाहीये तर आपण किती दिवस तिला वेगवेगळ्या कॉस्ट्युम मध्ये छान म्हणू. ती उत्तम अभिनेत्री आहे. आज ती ताकदीने वेब स्पेस पण हाताळू शकते, म्हणून आपल्याला तिला बघायला मजा येते. तर ते उपप्रश्न एवढाच आहे. याचा फक्त उपप्रश्न एवढाच की मी म्हणजे हिला रायटर म्हणून मला असं वाटतं की मी हिचे जे फोन कॉल्स असायचे ना भावाबरोबर, संदेश इथे बसलाय तर किंवा आई बरोबर, तर मला असं वाटायचं ते फोन कॉल्सच इतके म्हणजे दिवस काय झाला, अनुभव काय आणि त्यातनं काय डिटेलिंग आहे. मला असं वाटतं की ते तेव्हाच मला असं वाटायचं की अरे ही तर लेखिका आहे यार. तर मला तर प्रश्न असा आहे, हा सगळा भाग साधारण हे असा आहे भूमिका पण मला प्रश्न असा आहे की मग तू आता लेखिका झाल्यावर आता आपल्याला कळतं की मी तर लिहू शकतो. लिहिलं पहिलं टेक 1 लिहिलं, तर तू नंतर लिहिताना तुला याचा फायदा झाला का की मी आता भाषा वापरू शकते माझ्या. बरोबर आहे. म्हणजे तुला मग दैनंदिन जीवनातही याचा फायदा झाला. आधी तुझ्या प्रश्नाच्या आधीचं जे प्रिल्यूड होता त्याच्याबद्दल मी सांगते. मी अशा घरातनं आली आहे जिथे माणसं, म्हणजे माझी एक मावशी आहे होती सिंधू मावशी नावाची, ती तासन तास माझ्या आईशी किंवा कुणाशीही गप्पा मारू शकायची. आणि आपण कटवायला असं म्हटलं ना की मावशी बेल वाजली, अगं कोणीतरी बघ की कोण आहे, निरंजन आहे का काय बघ, मग मला सांग येऊन कोण आलंय ते. किंवा कुकरच्या शिट्ट्या झाल्या ती म्हणायची किती, अगं 4थी शिट्टी जरी बंद करून आणि माझ्याशी बोलच. इतका वेळ असणाऱ्या म्हणजे त्या काळातलं म्हणते. पण तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे की भाषा कशी वापरावी याचा अंदाज आला सीझन 1 मुळे. आणि दुसरं म्हणजे आपल्या लिहिण्यामध्ये थोडीशी संपृक्तता येते. म्हणजे थोडं पूर्ण कमी शब्दांमध्ये जास्त व्यक्त व्हावं असं वाटतं.
त्यातही मला 2 टिंब लिहायची सवय आहे, त्याच्याबद्दल आल्हाद गोडबोले सरांनी फार छान पद्धतीने ती मांडली आहे. मला नेहमी असं वाटतं की वाक्य संपल्यावरही माझं सांगून झालेलं नाहीये, मला अजून थोडंसं सांगायचंय. येस. तर आता भाषा फार चांगल्या पद्धतीने वाचता येते आणि नव्याने मराठी शिकावीशी वाटते. म्हणजे पुण्यातलं प्रकाशन झालं तेव्हा माझ्या कॉलेजमधल्या मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर माधवी वैद्य प्रकाशनासाठी आल्या होत्या. त्या मला शिकवायला कधीच नव्हत्या, पण मी त्यांच्याकडून कविता शिकले, म्हणजे साहित्यिक शिकले. त्यांनी आरती प्रभूंवर डॉक्टरेट केलेली आहे किंवा त्यांनी कुसुमाग्रजांवर इतकं काम केलंय. सचिन, तुला आवडणारे आपले कवी कुसुमाग्रज, हो की नाही कवी? मग आम्हाला म्हणून दाखव, लगेच म्हणून, एक 15 सेकंद लागतील. कावेरी त्यांची एक कविता शिकली मागच्याच आठवड्यात, तिला त्याची आठवण आली. तर बरोबर आहे, आता शिकीनच भाषा चांगली. इव्हिक्शन रेट ज्याला म्हणतात ते हळूहळू कमी होतंय. त्याचं कारण आमचे लोक वृक्ष आणि रटाळ पंचनामा लिहितात, पोलीस पंचनामा, आणि तो कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण असतं. तुम्ही आता जे फ्रीजचं वर्णन केलं ना, त्या तुम्ही जर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना पंचनामा कसं करायचं विश्वास सर, 42 किलोमीटर पळून झाल्यावर जर तुमच्याकडे हा उत्साह राहणार असेल, तुमच्यासारखा त्यांच्याकडे लीडर आहे. त्यामुळे थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. तुम्ही स्वतः इतके उत्तम लेखक आहात आणि इतक्या ह्युमरस पद्धतीने आयुष्याकडे बघू शकणारा, इतक्या प्रेरणादायी पद्धतीने बघू शकणारा लीडर जर असेल तर आम्ही तुमचे उजवे हात का होईना व्हायला तयार आहोत. ओके, मला असं वाटतं की येस, प्रत्येकाला जाऊन भिडणं हे तुझं सौकुलचं रहस्य आहे आणि ते तू उत्तम शब्दात नेहमीच वर्णन करत असतेच, मांडत असते. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू सगळ्यांचे खूप खूप आभार. मला असं वाटतं की आता पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा एकदा एक असं मीट अँड ग्रीट ठेवावं असं मी सगळ्यांच्या वतीने आत्ताच आग्रह त्याला करते. म्हणतात बुक डिस्कशन. लेट्स डू दिस अंडर युअर बुक क्लब. लेट्स डू इट. मराठी दिवस येतोय ना, भाषा दिवस. पुढचा प्लॅन इथेच झालेला आहे. सगळ्यांनी आपली तारीख आत्ताच रिझर्व ठेवा, डिटेल्स सांगण्यात यायची तुम्हाला. पण थँक्यू सो मच टू द बोथ ऑफ यू. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज आल्याबद्दल आणि खूपच छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथे बघून, तुमच्या सोबत या पुस्तकाचं स्वागत करून. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि तुम्हाला काय काय त्यातलं आवडतंय त्याचे अभिप्राय सुद्धा सोनालीपर्यंत, एक सो कूल पर्यंत डेफिनेटली पोचवा. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्स. मी एक फोटो ऑपॉर्च्युनिटी आपण आता इथेच करूया.